जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वातावरण आता तापू लागलेलं आहे। शिवसेनेच्या नारायणगाव गट आणि नारायणगाव वारुवाडी पंचायत समिती अशी पॅनेलचे आज मुक्ताई मंदिरापासून फॉर्म भरण्यासाठीची जी रॅली निघाली त्यांनी नक्कीच विरोधकांच्या मनामध्ये धडके भरवण्यासारखं शक्ती प्रदर्शन आज बाबू पाटील आणि शिवसेनेने करून दाखवलेलं आहे। शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार नेहा योगेश पाटील, नारायणगाव पंचायत समिती गटाच्या उमेदवार सुषमा अर्जुन बोबड आणि वारुवाडी पंचायत समिती गटाच्या उमेदवार राजश्री दिलीप बनकर यांची आज प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली नारायणगावमधून जुन्नरच्या दिशेने रवाना झाली। हजारो कार्यकर्ते त्याचबरोबर महिला तरुण वर्ग या रॅलीमध्ये सहभागी झाला होता। आज 20 तारीख आहे आणि आज हे तिन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जुन्नर तहसील कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत। त्याचवेळेस जर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा तिघांनी काल एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला। यावेळी विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी आमदार अतुल बेनके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संपर्क प्रमुख आहेत दिलीप बामणे आदी नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होती। मात्र शिवसेनेचे उभाटा गटाचे जे तालुका प्रमुख आहेत माऊली खंडगळे हे मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते। त्यांच्या पत्नी सत्ता बोरी खोडक गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी त्याचा पद्धतीने प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे हे देखील या बैठकीला उपस्थित नव्हते। ते देखील मागच्या वेळी अवघ्या एका मताने शरद लेंडे यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला होता आळे गटामध्ये, आळे पिंपळवली गटामध्ये आणि मंगेश अण्णा काकडे यावेळी देखील इच्छुक आहेत। त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अशा रीतीने जर आपण पाहिलं तर दोन बाजूला एक विरोधाभास आपल्याला दिसून येतोय। शिवसेनेने जोरदार ताकद लावलेली आहे। तालुका प्रमुख बाबा पाटील स्वतः आहेत, यामुळे त्यांनी मोठी रॅली नारायणगावमधून काढलेली आहे आणि आता ते फॉर्म भरण्यासाठी जुन्नरला रवाना झालेले आहे। काढायला